आज किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि या विभागाचे राज्यमंत्री माननीय आशिष जयस्वालजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। मी एवढंच सांगू इच्छितो, केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रति पूर्णपणे समर्पित त्या ठिकाणी आहोत आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा विकास होत राहावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। त्यामुळे मी जाता जाता पुन्हा एकदा सर्व शेतकरी कंपन्यांचं ज्यांचा सत्कार झाला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आमच्या कृषी विभागाचं विशेष अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम आज कृषी विभाग आपला करतोय, ज्याच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत। याहीपेक्षा चांगलं काम भविष्यात ते करतील ही मला अपेक्षा आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।